सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन काही दिवसावर येऊन ठेपले असून सर्व गणेश मंडळांची लगबग सुरू झालेली आहे। मंडळ उभारणीपासून ते गणेश मूर्ती आणण्यापर्यंत सर्वांचे कार्य सुरू झालेले आहे। जळगाव जिल्हा प्रशासन देखील गणपतीच्या आगमनासाठी तयारीला लागले असून त्यांनी यासाठी नियोजन सुरू केले आहे। जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्यातर्फे आज सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेली होती। डीपीडीसीच्या नवीन हॉलमध्ये दुपारी 4:30 वाजता या बैठकीचं आयोजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते। गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व गणेश महामंडळाचे सदस्य या बैठकीसाठी 4:30 वाजता त्या ठिकाणी उपस्थित झाले होते। 5:15 झाले तरी देखील त्या ठिकाणी एकही अधिकारी व पालकमंत्री न आल्याने सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले व त्यांनी त्या हॉलमधून काढता पाया घेतला। सर्व बाहेर आल्यानंतर प्रांत अधिकारी विनय गोसाई व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी त्या सर्वांची मनधरणी केली। चहाचा आस्वाद घेतल्यानंतर सर्वजण पुन्हा बैठकीसाठी हॉलमध्ये परतले। ज्यांच्याकडे जबाबदारी ते बोलायला तयार नाही, ते अपडेट द्यायला तयार नाही। बरं आम्ही बाहेर उभं होतो, सगळ्यांना आत घेऊन गेलो। बरं आतमध्ये काय असतं, मग वातावरण मीटिंगचं झालं की ते बरं कार्यकर्त्यांचा विषय काही अडचण नाही यांच्या आत नाही, आम्ही वाट बघतोय त्यामुळे काय उत्सवाचा वेळ आहे, अनेक कामं आहेत। आज 14 ऑगस्टचे अनेक कार्यक्रम आहेत, म्हणजे पूर्वसंध्येला आणि अखंड भारत दिन असतो आज, त्यामुळे मशाल रॅली, अनन्या, आणखी भरपूर कार्यक्रम आहे। तर आमची विनंती आहे की अशा पद्धतीने होऊ नये, परंतु बघूया आता काय, सगळ्या कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा करतोय। आता तुम्ही बघताय एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहे। 4:30ची वेळ होती, आता बघूया काय होतंय। हो, आम्ही वेळेवर होतो, काहीच म्हणजे हे नाहीये आम्हाला त्याची। नाही, आम्ही आता आधी चर्चा करतो सगळे, कारण की तुमच्या समोर आम्ही फक्त बाहेर आलेलो आहे। तुम्ही बाहेर त्या याच्यावरच आम्हाला पदाधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा करतो। आणि बरं दुसरं कसं आहे, नाही दुसरं अखंड भारताची रॅलीचा टाइम होऊन गेला आणि गणपतीचे दिवस कसे असते, श्रींच्या स्थापनेची सगळी धावपळ असते। आणि दुसरं कसं आहे की इथे आल्यानंतर काही माहितीच मिळत नाहीये, ते चांगलं नाही। आता अनेक वर्षापासून आपण हा सगळं करतोय, तर कदाचित काही अडचण असेल, समजून घेऊ। आधी आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेतो, मग भूमिका आमची।